नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे वलगावचे उद्योजक रुपेश राम पाटील साहेब आणि त्यांचाही हेतूची सन्मानित केलं जाईल. तर पुन्हा एकदा राजेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या सूप असते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. रुपेश श्रीराम पाटील साहेब जवळगावचे उद्योगपती आहेत आणि त्यांचा सन्मानित केला जाईल. त्यांनीही बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो आहे. तर मी विनंती करीन या स्पर्धेचे आयोजक सुनीलजी घरत यांना की आपण आपल्या सूप असते रुपेश श्रीराम पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. सुनीलजी घरत जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ असते वलगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती एक दानशूर व्यक्तिमत्व रुपेश श्रीराम पाटील साहेबांचा सन्मानित केला जाईल. हे आपण पाहू शकता सुनीलजी घरत यांच्या शुभ असते रुपेश श्रीराम पाटील साहेबांचा सन्मानित केला जातोय. माजी उप देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह. हे सन्मानचिन्ह नेहमीच रुपेश पाटील साहेबांना या राष्ट्रवादी चषकाची आठवण देत राहील. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं मनस्वी धन्यवाद. तर ओली आपण सामन्याकडे समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक व्हाईस ऑफ कामन हेमंत पाटील सर. थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे राष्ट्रवादी चषक 2022मध्ये. अतिशय देखणं आयोजन आहे, भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण बघतोय. भारतातली नंबर 1ची ही स्पर्धा, ही मॅच आपण बघतोय. प्रशांत स्मृती दिगोडे वर्सेस जरीमरी अलीमगर. हा बॉल अप्रतिम डिलिव्हरी, जोरदार अपील. काय अपीलमध्ये जोर आहे आणि ही अपील पंचांनी सुद्धा उचलून धरलेली आहे. अशा प्रकारे हा पहिला गडी बाद होतोय प्रशांत स्मृती दिगोडे टीमचा. अँगल बनवला होता आणि एज लागून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. विकेट किपर प्रणय याने अतिशय चांगला कॅच घेतला आणि हा पहिला महत्त्वाचा विकेट मिळवतोय हिमांशू पाटील. विश्वजित ठाकूर याला आऊट केलेला आहे. नक्कीच असं वाटलं असेल की जवळजवळ निम्मा संघ बाद केलेला असं त्याने आनंद व्यक्त केलेला आहे. अलीमगर एक्सप्रेस पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. हिमांशू पाटील लेफ्ट आर्मनी ओव्हर द स्टंप मारा करतोय. यावेळेस अजय ठाकूर येतोय नवीन बॅटर. पुढील बॉल हिमांशू याचा. चांगला बॉल यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे कव्हर पॉईंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता 30 सर्कलमध्येच. चांगली फिल्डिंग होते. फक्त 1 रन मिळते. 1 रननी स्कोअर जातोय 3 वर. 3 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ना. ही जर मॅच आपण बघितलं एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या समोर आणली जाते. प्रशांत स्मृती दिगोडे वर्सेस जरीमरी अलीमगर या दोन टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकलेली आहे. दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा चांगला अँगल बनवला. थोडासा आउटकटर बॉल टाकला होता यावेळेला राईट हँडरसाठी. अतिशय चांगली डिलिव्हरी टाकतोय हिमांशू पाटील. आत्तापर्यंत बघितलं 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 रन्स मोजतोय या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॉलिंग करताना दिसतो आणि एक महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा मिळवलेली आहे या ओव्हरमध्ये विश्वजित ठाकूर याची हिमांशू पाटील याने. अंतिम बॉल ब्लॉक होलमध्ये होता, खोदून काढला जातोय बॉल मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी स्लाइस करून फिल्डिंग करतोय. 2 रनचा प्रयत्न आणि जोपर्यंत थ्रो येतोय विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रनने स्कोअर जातोय. स्कोअर बोर्डवर 5 रन. 1 ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रशांत स्मृती दिगोडे टीमचा स्कोअर आहे 5 वर 1 विकेट.
हे आपण बघू शकतो प्लेस प्लावेन दाखवलं जाते. थोडंसं चिंतेचं वातावरण दिसते कारण एक महत्त्वाचा गडी बाद झालेला आहे प्रशांत स्मृती दिगोडे टीमचा. थोडासा वेळ घेतला जातोय मात्र मित्रांनो लक्षात घ्या फक्त 25 मिनिटाचा वेळ दिलेला आहे तुम्हाला हे एक इनिंग पूर्ण करण्यासाठी. पुन्हा एकदा फिल्डिंग लावली जाते, विचार विनिमय केला आणि बघूया दुसरा बॉलर कोणता आणला जातोय बॉलिंग मार्कवर. अतिशय सुंदर असं मैदान आणि चांगलं सजवलेलं मैदान आहे. चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. स्ट्राईक एंडला या प्लेस आपण बघू शकतोय बॉलिंग मार्कवर येतोय क्रमांक 2 ची ओव्हर टाकण्यासाठी. हे आमचं VIP डाईस दाखवलं जात आहे. भव्य असं VIP डाईस आहे. अजयचं असेल स्ट्राईक एंडवर कारण शेवटच्या बॉलवर 2 रन आले होते. बॉलिंग मार्कवर येतोय मुकेश पाटील. हे दोन्ही सुद्धा खेळाडू जे आहेत अतिशय चांगले खेळाडू आहेत अलीमगड टीमचे मुकेश आणि हिमांशू. हवेत बॉल या वेळेला बॉल येतो लॉंग लेगच्या दिशेने 2 फिल्डर धावतात आणि काय जबरदस्त एफर्ट आणि नक्कीच हा बॉल जातोय लॉंग लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. भरपूर प्रयत्न केलं होतं हे बघू शकतो आपण. हवेमध्ये बॉल भरपूर वेळ होता आणि एक चांगला प्रयत्न होता या ठिकाणी कॅच घेण्याचा. बॉल अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला शेवटच्या क्षणामध्ये मात्र बॉल अडवू शकले नव्हते आणि हा बॉल जातो बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी. 4 रननी स्कोर जातो स्कोर बोर्डवर 9 रन्स. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय मुकेश पाटील याच्या गोलंदाजीवर आणि हा चौकार अजय ठाकूर याच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा मुकेश आपल्या बॉलिंग मार्कवर. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील. यावेळेस बघितलं शॉर्ट लेगच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि 1 रननी स्कोर जातोय स्कोर बोर्डवर डबल फिगरमध्ये पोहोचतो स्कोर 10 वर 1 विकेटच्या नुकसानवर. नक्कीच एक चांगली बॉलिंग करताना दिसतोय. पहिल्या बॉलवर जरूर चौकार लागला मात्र कॉन्फिडन्सली शॉट नव्हता तो. दुसऱ्या बॉलवर आपण बघितलं थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता अजय ठाकूर याचा. अजय वैयक्तिक पोहोचतोय 6 वर टीमचं टोटल 10 वर. चांगला बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं स्विंग अँड मिस. चांगली बॉलिंग करतोय मुकेश पाटील. नक्कीच थोडंसं बांधून ठेवलेलं आहे मुकेश आणि हिमांशू या दोन्ही सुद्धा बॉलरने. ज्या प्रकारची बॅटिंग मागच्या मॅचमध्ये आपण पाहिली होती दिगोडे टीमची त्या प्रकारची बॅटिंगची सुरुवात झालेली नाहीये. फ्लाईट दिली स्लोअर 1 बॉल चेंज ऑफ द स्पेस. गतीमध्ये चांगलं मिश्रण केलं आणि फसवलं बॅटर प्रणील याला. नक्कीच चांगलं व्हेरिएशन आपल्या बॉलिंगमध्ये आणताना दिसतोय बॉलर मुकेश पाटील. हे बघू शकतो आपण गतीमध्ये मिश्रण केलं अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता ऑफ स्टंपचे थोडासा बाहेरचा बॉल बीट करून जातोय बॅटरला. ऑन ड्राईव्ह या वेळेला 1 रन रनआउटची संधी काय होईल. नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे माग केलेली आहे अंपायर शकील कुटे यांनी. नक्कीच बघूया काय झालेलं आहे या ठिकाणी. आपल्या पॉपिन क्विजमध्ये पोहोचतोय की नाही प्रणील की रनआउट होईल. तिसऱ्या पंचांकडे दात मागलेले आहे. क्लोज डिसिजन असेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय ऑन साइडच्या दिशेने मिडॉनला बॉल जातोय आणि चांगली फिल्डिंग आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने थ्रो केला होता बॉलरच्या हातामध्ये. सध्या तर आपण बघतो 10 वर 1 विकेट आहे. प्रथम बॅटिंग करत असताना प्रशांत स्मृती दिगोडे टीमची.
डिसिजन इज पेंडिंग. रनआउटसाठी हे डिसिजन. थोडंसं टफ डिसिजन दिसते अंपायरसाठी सुद्धा. खेळ थोडा वेळ थांबला जातोय. नक्कीच एक क्लोज डिसिजन आहे. प्रशांत स्मृती दिगोडे वर्सेस जरीमरी अलिमगर या दोन टीममध्ये ही मॅच बघतोय आपण. बघूया काय डिसिजन असेल. रनआउटसाठी तिसऱ्या अंपायरकडे दाद मागवलेली आहे. यस, या ठिकाणी विकेट. रनआउट. इन होतोय ग्राउंड मध्ये. पुन्हा एकदा मुकेश आपल्या बॉलिंग मार्कवर. हो, यावेळेस हुकचा फटका. बॉल पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर फरार होतोय. 4 रनसाठी चौकार. अतिशय चांगला फटका. नक्कीच आपण बघितलं की लॉंग लेगच्या दिशेने कुठलाही फिल्डर नव्हता. सर्कलमध्ये फिल्डर होते आणि त्यांच्या डोक्यावरून हा फटका खेळला जातोय. बॉल 1 बाउन्सने बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. समोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 14 रन. नक्कीच 7च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. प्रथम बॅटिंग करत असताना प्रशांत स्मृती दिगोडे टीम जरीमरी अलिमगर टीम समोर खेळत असताना. नक्कीच मी म्हणेन की पहिल्या 2 ओव्हर जर आपण बघितलं तर वर चष्मा आहे या मॅचवर तो जरीमरी अलिमगर टीम का. कारण ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे दिगोडे टीमची, त्या प्रकारची बॅटिंग पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. याचं कारण असं आहे की नियंत्रित गोलंदाजी झालेली आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये. माननीय श्री निलेशजी तरे आणि माननीय श्री लालचंदजी डाकी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढील मॅच जे असणारे दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. जय बजरंग बिनार टीमचा कॅप्टन आणि जश गोल्डी जीवदानी बामणडोंगरे टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी. हिमांशू पाटील कंटिन्यू बॉलिंग करताना आपल्याला दिसतोय. पहिल्या ओव्हरमध्ये खूपच कमी रन दिले होते. फक्त 5 रन मोजल्या होत्या. चांगला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल गलिरीमध्ये जातोय. 1 रन पूर्ण केली जाते. व्यवस्थित बॉल बॅटवर आला नव्हता या वेळेला. गती जास्त होती आणि
अलिमगड एक्सप्रेस नावाने ओळखला जातो हिमांशू आणि त्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय या मॅच मध्ये सुद्धा. एकने स्कोर जातोय 15 वर. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. विश्वजित ठाकूर आणि प्रणिल पाटील हे 2 विकेट्स गेलेले आहेत प्रशांत स्मृती दिगोडे टीमच्या. लॉंग रनअपनी बॉलिंग करतोय हिमांशू. पुन्हा बॉलिंग मार्कवर. ओ चांगला फटका हवेत बॉल मिड ऑफच्या दिशेने डीप मधून फिल्डर येतोय. भरपूर उंच बॉल गेला होता. वेळ भरपूर होता या ठिकाणी 2 रन पूर्ण करण्याचा आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. स्कोर जातो स्कोरबोर्डवर 17 रन्स. 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच भरपूर उंच बॉल गेला होता. जवळ कुठलाही फिल्डर नव्हता. लॉंग ऑफला फिल्डर होता आणि लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्न करेल त्याच्या अगोदरच नोमॅन लँडला बॉल पडला होता. रिबातचा फटका चांगला फटका आहे. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. चांगला फटका स्विच हिट केलं होतं आणि एक स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळते अजय ठाकूर याच्या बॅटमधून. टीमचा टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 21 रन. 21 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस बघितलं नक्कीच थोडंसं आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि आमच्या VIP डाईसवर अलीमगडचे माननीय मनीषजी पाटील यांचं आगमन झालेले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हिमांशू नक्कीच पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतो आपल्या या ओव्हरमध्ये. ओ फुल टॉस बॉल. काय जबरदस्त फटका आहे. बॉल जाईल मिड विकेटच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 6 रनचा षटकार. फुल टॉस बॉल होता आणि लॅप शॉट अंदाजामध्ये हा फटका खेळला होता अजय ठाकूर यांनी षटकारासाठी. रिवर्सचा फटका. हा बॉल जाईल यस थर्डमॅनच्या दिशेने. मात्र बाळा मामा एक नंबर. सुरेश मात्र बाळा मामा एक नंबर. आमच्या VIP डाईसवर अलीमगडचे समाजसेवक माननीय श्री मनीषजी पाटील साहेब यांचं आगमन झालेले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. 3 ओव्हरची समाप्ती होती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रशांत स्मृती दिगोडे टीमचा स्कोर आहे 31 वर 2 विकेट. आणि ड्रिंक्स सध्या मैदानामध्ये आपण बघतोय 2 ओव्हर आणखीन शिल्लक आहेत. जवळजवळ 10.33च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय पहिल्या 3 ओव्हरमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडासा मागे पडला होता. मात्र या ओव्हरमध्ये हिमांशू पाटील थोडेसे जास्त रन्स मोजताना आपल्याला दिसतो. 17 रन तब्बल दिल्या मागील ओव्हरमध्ये हिमांशू पाटील यांनी, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार अजय ठाकूर यांनी ठोठावला होता हिमांशू पाटील याच्या गोलंदाजीवर. पुढील मॅच दोन्ही टीम कॅप्टन, बिनार टीमचा कॅप्टन आणि बामणडोंगरी टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. पुढील जी मॅच आहे, पुढील मॅचसाठी दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. जय बजरंग भिनार टीमचा कॅप्टन आणि माऊली अँड सिद्धार्थ 11 जीवदानी
बामण डोंगरी टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचंय. एक इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. यस, या ठिकाणी आपण बघू शकतो राहुलजी घरत आपल्याला दिसतात आमच्या मुख्य मंचावर. भव्य असं मुख्य मंच आहे आणि एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण बघतो. भारतातली नंबर 1 ची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये 33 बाईक्स आणि एक 4 व्हीलरसह मोठी बक्षिसं असणारी ही स्पर्धा आपण बघतोय. राष्ट्रपती चषक 2022. चौथी ओव्हर करण्यासाठी बॉलिंग मार्कवर समोरच्या एंडकडून येताना दिसतो आपल्याला बॉलर प्रणव येतोय. बॉलिंग मार्कवर प्रणय येतोय. ओ, पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. अतिशय चांगला बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळायचा होता आणि या ठिकाणी प्लॅन मिस. अतिशय चांगला बॉल टाकला जातोय आणि हे आपण बघू शकतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण बघू शकतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हे VIP डाईस त्याच्या मागे आपण बघू शकतोय. काय जबरदस्त आयोजन आहे. म्हणून भारतातली नंबर 1 ची स्पर्धा. थोडासा चेंज ऑफ द स्पेस डिलिव्हरी होते. शेवटच्या क्षणामध्ये एक चांगला फटका बॅक ऑफ द स्कोअर लाईकच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. केलं बघितलं की थोडासा स्लोअर वन बॉल आहे आणि एक चांगला फुलचा फटका खेळला बॅटर अभिजित ठाकूर आणि एक चौकार मारतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 35 वर. तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. 25 रनांची ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. अजय ठाकूर आणि अभिजित ठाकूर या 2 फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा प्रणय. पुलचा फटका हा पॉवरफुल असेल. जाईल मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अगोदरच ओळखला या बॉलला आणि अप्रतिम शॉट, ताकदवर फटका. टायमिंग आणि ताकदचं प्रॉपर मिळन झालं होतं आणि हा बॉल पाठवून दिला डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अभिजित ठाकूर याच्या बॅटमधून हा षटकार येतोय आणि टीमचं स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 41 वर 2 विकेट. नक्कीच चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसतात यावेळेला दिगोडे टीमचे बॅटर. प्रणय पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा बॉल युवक केला होता. नक्कीच या ठिकाणी शॉट फाईन लेगला. अतिशय चांगली फिल्डिंग करतोय तिथला फिल्डर. मात्र एक सिंगल या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 रननी स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर जातोय स्कोरबोर्डवर 42 रन. पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. एक इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. यावेळेस बघितलं पुन्हा एकदा जोरदार अपील, मात्र अंपायर सहमत नव्हते. बामण डोंगरी गावचे माननीय श्री तेजसजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. अतिशय चांगला कमबॅक करतोय एक षटकार लागल्यानंतर प्रणय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. हो, चांगला बॉल, मात्र यावेळेस लाईन थोडीशी खराब होती. डाऊन डी लेग होता आणि हा वाईटचा इशारा. अंपायरचा एक अतिरिक्त रन मिळते आणि 1 रननी स्कोर जातो 43 वर. अंजूर गावचे माननीय श्री बलिरामजी मणेरा साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे.
VIP डायसवर राष्ट्रवादी चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ जबरदस्त फटका, स्क्वेअर लेगला बॉल जाईल, आउट ऑफ द पास, सहारनसाठी षटकार. काय जबरदस्त फ्लिक केला, थोडस यॉक करण्याचा प्रयत्न होता आणि अप्रतिम प्रहार केला या ठिकाणी अजय ठाकूर याने. अतिशय जबरदस्त शॉट. 6 रननी टीमचं टोटल जाते स्कोर बोर्डवर 49 रन 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या नुकसानवर. अंतिम 1 ओव्हर शिल्लक असेल. अजय ठाकूर एका बाजूने किल्ला लढवताना दिसतं आणि बघितलं पण की विश्वजित ठाकूर लवकर आऊट झाल्यानंतर अजय मात्र एका बाजूने आपली टीमची बाजू सांभाळताना दिसते. 32 वर नॉट आउट बॅटिंग करताना दिसतो 11 बॉलमध्ये अजय ठाकूर. अंतिम 1 ओव्हर शिल्लक. बघूया अंतिम ओव्हरमध्ये किती रन्स येतील आणि किती रनचं टार्गेट देतील प्रशांत स्मृती दिगोडे टीम जरीमरी अलिमगड टीम समोर. शेवटचे स्लॉग ओव्हर करण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर. दीप येतोय बॉलिंग करण्यासाठी. दीप पाटील VIP डायस कडून मारा करेल. फिल्डिंग जर आपण पाहिली तर नक्कीच विकेट किपरच्या मागे एक शॉट थर्डमॅन आहे, एक गलीच्या दिशेने फिल्डर, एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ लाईक फिल्डर. ऑन साईडला आपण बघूया ऑन मिड ऑन लाईक फिल्डर, एक फिल्डर थोडासा काउकॉर्नरच्या दिशेने, एक डीप मिड विकेट आहे, एक शॉट फाईन लेगच्या दिशेने फिल्डर आणि एक बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आपल्याला दिसतोय. पहिला बॉल घेऊन जाईल दीप पाटील. बॅटर अभिजित साठी. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. दुसऱ्या रनचा कॉल मात्र नाहीये आणि रनआउटची संधी या ठिकाणी आणि कलेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं दीप पाटील याचं. चांगलं गॅदरिंग जर झालं असतं तर नक्कीच. काय इशारा असेल पंचांचा? यस, फक्त एकच रन या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. नक्कीच दोन्ही बॅटरनी सेम स्ट्राईक सोडली पाहिजे असा नियम आहे भिवंडी क्रिकेटचा. एकच रन मिळते, 1 रननी स्कोर जातोय स्कोर बोर्डवर 50 रन 2 विकेटच्या नुकसानवर. हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे प्रशांत स्मृती दिगोडे टीमची. 40 धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी आपल्याला पाहायला मिळते अजय ठाकूर आणि अभिजित ठाकूर या 2 बॅटरमध्ये. नक्कीच या 2 बॅटरने आपल्या टीमचा जो डाव आहे तो नक्कीच सावरलेला आहे. चांगली बॉलिंग लाईनअप सुद्धा आहे. आणखीन जर उर्वरित 5 बॉलमध्ये 10 ते 8 रन आले तर नक्कीच एक चांगलं टार्गेट असेल आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर दीप पाटील. फुलटॉस बॉल ऑन साईडच्या दिशेने खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट बॉल जातोय. चांगली फिल्डिंग डीप मिड विकेटच्या फिल्डरद्वारा. फक्त एकच रन मिळते आणि 1 रननी स्कोर जातोय स्कोर बोर्डवर 51 रन्स. स्ट्राईक पुन्हा एकदा येते बॅटर अभिजित ठाकूर याच्याकडे. अजय ठाकूर वैयक्तिक 34 वर बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग अजय याने या मॅच मध्ये केलेली आहे. नक्कीच आपण म्हणू शकतो दिगोडे टीम मध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे, चांगली बॉलिंग लाईनअप आहे. चांगली कामगिरी या राष्ट्रवादी चषक मध्ये करताना दिसतो दिगोडे टीम. हाफ ट्रॅकर होता, पंच केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातोय. 6 रनसाठी षटकार. आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. काही दिशातून घुमला राष्ट्र. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल, शरीरापासून दूर. काय जबरदस्त पंच शॉट, जबरदस्त ताकद लावली होती या शॉट मध्ये
अभिजित ठाकूर याने. 6 रनने टीमचं टोटल जाते 57 वर. 57 लॉस ऑफ 2 विकेट. आणि एक चांगली पार्टनरशिप होताना दिसते अजय आणि अभिजित याच्यामध्ये. 47 रनची पार्टनरशिप आत्तापर्यंत. दीप पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर अभिजितसाठी. रनअपमध्ये थोडंसं मिस्टेक होतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाताना दिसतोय दीप पाटील. उर्वरित जर बघितलं तर या इनिंगमधले फक्त 3 बॉल शिल्लक आहेत. पुढील दोन्ही टीम आपण रेडी राहायचे टॉस बॉक्समध्ये. दीप पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. हो चांगला ड्राईव्ह यावेळेला फिल्डर आहे वाईडिश लॉंगनला. 2 रनचा कॉल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला थ्रो. मात्र 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. स्कोर जातो स्कोर बोर्डवर 59 रन 2 विकेटच्या नुकसानवर. नक्कीच चांगल्या दिशेने वाटचाल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्त रन्स आल्या नव्हत्या. मात्र मागील 3 ओव्हरमध्ये रन्स चांगले येताना आपल्याला दिसतात. पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 9 रन्स आल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 17. चौथ्या ओव्हरमध्ये 18 रन्स आलेले आहेत. पुन्हा दीप. चांगला बॉल अप्रतिम डिलिव्हरी. ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवला. लेन बॉल होता आणि गती चांगली मेंटेन केली या बॉलमध्ये दीप पाटील याने. सरळ बीट करून गेला बॉल बॅटरला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बघितला पण अतिशय चांगला बॉल. रिटर्न केजच्या थोडंसं आतमध्ये बॉलला ठेवलं होतं. लाईन अतिशय चांगली लेंथ अतिशय चांगली ठेवली होती या बॉलवर दीप पाटील याने. अंतिम बॉल या इनिंग मधला. समोर बॅटर आहे अभिजित ठाकूर. लास्ट बॉल टू गो. ओ पायावर दोलतो जोरदार अपील आणि या ठिकाणी विकेट जाईल ती अभिजित ठाकूर याची. आणि अशा प्रकारे शेवटच्या बॉलवर विकेट मिळवतोय दीप पाटील. आणि एकंदरीत आपण बघितलं तर 5 ओव्हरची समाप्ती आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रशांत स्मृती दिगोडे टीमचा स्कोर झालेला आहे 59 रन आणि 12च्या सरासरीने 60 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे जरीमरी अलीमगढ टीम समोर. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद हेमंत पाटील सर. तर पवार द पॉवर टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन मंचावर विराजमान असलेल्या अलीमगडचे समाजसेवक दीपक पाटील साहेब आणि मनीष पाटील साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. माझ्या समेत जॉईन झालेल्या जयबजरंग भिनार संघाचे संघनायक कुमार गुण, तसेच माऊल्यान सिद्धार्थ 11 जीवदानी बामणनोगरी संघाचे संघनायक तेजस म्हात्रे जे महाराष्ट्र पोलीस रायगडचे आहेत. दोन्ही संघनायकांचंही आमच्या टॉस बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघामध्ये टॉस केला जाईल. पाहूया टॉसचा बॉस कुठला संघनायक बनेल. तर या स्पर्धेसाठी हे नाणं नक्कीच निर्माण केलेलं आहे, वापरण्यात आहे. आपण पाहू शकता एका बाजूला आमच्या सर्वांचेच लाडके सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाल्या मामा, तर दुसऱ्या बाजूला न भूतो न भविष्यती क्रिकेटचा अद्भुत शो राष्ट्रवादी चषक 2022. कुमार गुण कॉल करेल, बाल्या मामा कॉल आहे, मात्र राष्ट्रवादी आलेला आहे. तर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP टॅचची सोडवायची आहे. जीवदानी बामणडोंगरी संघाच्या संघाने टॉस जिंकले. सर्वप्रथम आपण इथे एंट्री केली. रायगड इथून आपला संघ भिवंडीमध्ये दाखल झाला. भिवंडी नगरीमध्ये अंजूर नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. एंट्री केल्यानंतर हे जे आयोजन आहे अद्भुत शो ना भूतो न भविष्यती असं वर्णन सर्वच संघनायकांनी केलेलं आहे या शोचं. कारण तब्बल 33 बाईक्स आणि एक 4 व्हीलरचं हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेविषयी आपली प्रतिक्रिया मी जाणून घेऊ इच्छितो. नक्कीच सर्वप्रथम मी केतनचं आणि जॅकचं आभार मानतो की त्यांनी इथे मला ॲज अ आयोजक म्हणून पण थोडी भूमिका दिली. आणि इकडे मी कधी आलो पण नाही, फर्स्ट टाईम खेळतो आहे. आणि ग्राउंड आणि जे काय आयोजन केलं आहे ते बघून एवढं भारी वाटते की म्हणजे यावर्षी जेवढ्या टुर्नामेंट खेळलो त्यातलाच हा अप्रतिम आणि नंबर 1 आयोजन वाटते मला. आणि दुसरं म्हणायचं म्हणजे की ज्या 33 बाईक ठेवल्यात आणि कार सिरीजला ठेवले ते सुद्धा म्हणजे मी एवढा मोठं आयोजन कधीच खेळलो नाही. आमची टीम आमचं गाव इथे पहिल्यांदाच खेळायला येतो आहे, त्यामुळे मला इथे एंट्री दिली त्याबद्दल खरोखर मी त्या दोघांचा आणि अंजूर ग्रामस्थांचा खरोखर मी आभारी आहे. अतिशय बोलकी आणि सुरेख प्रतिक्रिया आपण व्यक्त केलेली आहे. तर
टॉस आपल्या बाजूने लागलेले आहे. नाणेफेक आपण जिंकले आहे. काय निर्णय असेल? सामना 5 षटकांचा असणार आहे. नक्कीच थोडं प्लेयरांशी मी थोडंसं डिस्कस करतो आणि माझं डिसिजन कळवतो आणि सांगतो तुम्हाला एक 5 मिनिटात. डिसिजन आपण पेंडिंग ठेवलेला. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कुमार गुण माझ्या समवेत आहेत, जे बजरंग भिनार संघाचे संघनायक. कुमार, या स्पर्धेचे आयोजन नक्कीच न भूतो न भविष्यात एक टेनिस क्रिकेट विश्वामधील नंबर 1 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? निश्चित आयोजन तर खूप सुंदर आहे आणि खूपच सुंदर आयोजन आहे आणि लाईट वगैरे पण खूप चांगली आहे आणि इथे नेहमीच खेळायला खूप चांगला वाटतो. नाणेफेक आपण हरलेले आहेत. निर्णय अजून पेंडिंग आहे. नाणेफेक आपण जिंकले असते काय निर्णय असता? नाणेफेक जिंकला असतं आता त्यांचा डिसिजन पण पेंडिंग आहे, त्याच्यामुळे आम्ही सांगू शकत नाही. त्यांचा डिसिजन तेव्हा नक्कीच आपण हे डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकले आहे. ते जीवदानी बामणनगरी संघाच्या संघानकाने डिसिजन अजूनही पेंडिंग ठेवलेलं आहे. मी लगेच घेऊन जातो या पॉवर द पॉवर टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुभाष धुमाल. स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का राष्ट्रवादी कप 2022 में. आज की ये 5वीं रात कमाल की रात है. रात गहरी होने वाली है, इसमें तो कोई संदेह नहीं है, लेकिन क्रिकेट का जो संघर्ष है वो भी काफ़ी गहरा होने वाला है. दूसरे राउंड का मैच फिलहाल आपके सामने है. प्रशांत स्मृति दिघोड़े और जरीमरी आलिमगढ़ के बीच में. डे के मैचेस में बहुत बढ़िया प्रदर्शन दोनों टीमों का, एक तरफा मैचेस उन्होंने जीते, लेकिन नॉकआउट टूर्नामेंट्स की एक खासियत होती है कि जैसे जैसे आप अगले दौर में पहुंचते हो, ज़्यादा बड़ी चुनौती आपके सामने आती है. दिघोड़ी टीम ने पहले बैटिंग की है इस मैच में. अजय ठाकुर की तूफानी 33 रनों की पारी की बदौलत 59 रन बनाए हैं 3 विकेटों के नुकसान पर 5 ओवर्स में, और 60 रनों का टारगेट आलिमगढ़ के सामने. ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है. एक अच्छा टारगेट सेट किया गया है. ये नन्ना मुन्ना जादूगर है, लगता है गेंदबाजी करने के लिए मशहूर हो सकता है, जिस तरह से गेंद हाथ में उन्होंने ली है. गिरीश तरे इनके सपूत को दिखाया गया था. और अब आपकी स्क्रीन पर है विश्वजीत ठाकुर, जो पहला ओवर लेकर तैयार होते हुए. पहले राउंड के मैच में बहुत ही धारदार गेंदबाजी रही थी विश्वजीत की. मात्र 5 रन दिए थे 2 ओवर में और 3 विकेटें छटकाई थी. अजय, तुला मी थांबवतोय कारण एक स्वागत सत्कार आपण करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत थेट रायगड येथून तेजस म्हात्रे, जे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि जीवदानी बामणनगरी संघाचे संघनायक आहेत. त्यांचा हेतूतीच सन्मान इथे केला जातो. या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण पाहू शकता. रायगड येथून ते दाखल झालेले आहेत. महाराष्ट्र पोलीस आहेत तेजस म्हात्रे, जे जीवदानी बामणनगरी संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्या संघाला आपण पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. या स्वागत सत्कारानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण कॉम बॉक्समध्ये. ओ टू अजय घरत. धन्यवाद सुभाष. 60 रनों का टारगेट और पहली गेंद लेकर विश्वजीत ठाकुर. सलामी बल्लेबाजों के रूप में है प्रणव पाटिल और हिमांशु पाटिल. प्रणव के पास स्ट्राइक. पहले राउंड के मैच में दोनों ओपनर्स ने अच्छा प्रदर्शन किया था, अच्छी शुरुआत दिलाई थी अपनी टीम को. बढ़िया गेंद गुड लेन पर ही लगभग रखा गया था, ऑफ स्टंप के बाहर. सटीक लाइन विश्वजीत ठाकुर द्वारा. और विश्वजीत ठाकुर के 2 ओवर्स काफ़ी महत्वपूर्ण तो होने ही वाले हैं, लेकिन जो अन्य गेंदबाज है वो भी काफ़ी बढ़िया गेंदबाजी करते हैं. पहले मैच में हमने देखा था अजय ठाकुर ने, अभिजीत ने भी अच्छी गेंदबाजी की थी. आयुष का ओवर मुझे याद आता है, जिन्होंने 80 ओवर्स में गेंदबाजी की थी, उनका भी प्रदर्शन अच्छा रहा था. दिघोड़े टीम ने आज के पहले मैच में एक बड़ी जीत दर्ज की थी, खाड़ी टीम को परास्त किया था. स्विच इट करने का प्रयास, साहस तो जुटा रहे बल्लेबाज विश्वजीत ठाकुर के सामने, लेकिन सफलता मिल नहीं रही है. लगातार 2 डॉट गेंदे. केतन तरे साहब को आप देख रहे हो इस टूर्नामेंट के वन ऑफ द फोकस मैन. क्या लाजवाब आयोजन उनके द्वारा देखने को मिल रहा है. एक गजब का टूर्नामेंट ये एनसीपी ट्रॉफी, नेशनल कांग्रेस पार्टी कप. आगे निकले थे इस बार. अलग अलग तरह के स्ट्रोक्स खेलने की कोशिश हो रही है, लेकिन विश्वजीत का अनुभव काम आ रहा है और काफ़ी भारी पड़ रहा है इस समय बल्लेबाज प्रणव पाटिल पर. प्रणव के पास उतना ज़्यादा तजुर्बा तो नहीं है जितना विश्वजीत के पास है, और उच्च कोटि का जो टेनिस बॉल क्रिकेट है वो अक्सर खेलते रहते हैं.
विश्वजीत ठाकुर लेदर क्रिकेट भी काफ़ी बढ़िया खेलते हैं, एक उच्च कोटि के खिलाड़ी है, उनके सामने खेलना निश्चित रूप से एक बहुत बड़ी चुनौती है और उस चुनौती का यहाँ पर स्वीकार करना होगा प्रणव को। कट करने का प्रयास, गेंद थोड़ी दूर थी बल्लेबाज से, वाइड का इशारा। पहला रन स्कोर बोर्ड पर लगता हुआ जरीमरी आलिमगढ़ के लिए। 3 डॉट गेंदे आने के बाद ये अतिरिक्त रन मिला है। प्रति ओवर के हिसाब से 12 रन्स बनाने हैं मैच को जीतने के लिए, यानी कि 60 रनों का टारगेट 5 ओवर्स में। गेंद मूव हो रही है विश्वजीत की, थोड़ी सी बाहर की तरफ लहरा रही थी पिछली गेंद। इस बार इम्प्रोवाइज तरीके से खेला, लेकिन सीधे फील्डर के पास, बैकवर्ड स्क्वायर लेग पर कोई गलती नहीं, आसान सा कैच और ये रहा पहला विकेट। योगेश कोहली थे बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, सर्कल के अंदर आसान सा कैच था। नटराज स्टाइल में आते हुए गेंद को टर्न किया था, बैकवर्ड स्क्वायर लेग और शॉर्ट फाइनल के बीच में से संभवतः निकालना चाहते थे प्रणव पाटिल। तो प्रणव के लिए ये एक अलग रंग देखने को मिला क्रिकेट खेल का। दोपहर के मैच में कितनी आलीशान और कितनी शानदार शुरुआत की थी उन्होंने, पहले ओवर में 1 छक्का 2 चौके लगाए थे, लेकिन इस मैच में चुनौती बढ़ गई, विश्वजीत का सामना करना पड़ा और उसमें कहीं ना कहीं असफल हुए हैं। खाता भी नहीं खोल पाए प्रणव पाटिल, 4 गेंदों का सामना किया। टीम का स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बैट्समैन मुकेश पाटिल। क्रिकेट का खेल अक्सर कहते हैं कि वर्तमान में खेला जाता है, जिंदगी और क्रिकेट काफ़ी कुछ समानता है इन दोनों में। वर्तमान में जीना हमेशा बेहतर रहता है, वर्तमान में आप अच्छा खेलोगे तो ही आपकी टीम को फ़ायदा मिलेगा। भूतकाल में तो अच्छा खेल पेश किया है दोनों टीमों ने, लेकिन अब जो वर्तमान स्थिति है यहाँ पर थोड़ी मजबूत नजर आ रही है दिघोड़े की। लाजवाब गेंद, तेज तर्रार। विश्वजीत ठाकुर की जो पहचान है वो बार बार देखने को मिल रही है, अपना जलवा बिखेरते हुए इस समय विश्वजीत ठाकुर अंजुर के इस खूबसूरत क्रिकेट ग्राउंड पर। गति है, उछाल अच्छा मिलता है, उनकी हाइट बढ़िया है, उस हाइट का अच्छा इस्तेमाल अक्सर करते हैं गेंदबाजी में। इस मैच में हम देखें तो बल्ले से कुछ खास योगदान नहीं दे पाए थे, मात्र 2 रन बनाए थे, लेकिन गेंदबाजी लाजवाब। ओवर की अंतिम गेंद, बोल्ड, इनसाइड आउट खेलना चाहते थे लेकिन यू मिस आई हिट, यही कहा वहां पर गेंदबाज विश्वजीत ठाकुर ने। उनको मिलती हुई दूसरी सफलता और पारी कहीं ना कहीं लड़खड़ा रही है शुरुआत से ही जरीमरी आलिमगढ़ की। 1 पर 2। तर वळूया आपण मुख्य व्यासपीठाकडे। व्यासपीठावर नुकतंच आमच्या मान्यवरांचं आगमन झालेले आहे, अतिथी देवो भव। आपल्यामध्ये आलिमगडचे समाजसेवक दीपक पाटील उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हेतुची सन्मान इथे केला जाईल। या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते। आपण पाहू शकता आलिमगडचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हेतुची सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय। माजी देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच दीपक पाटील यांना या स्पर्धेची आठवण देत राहील। त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये आलिमगडचेच सामाजिक कार्यकर्ते मनीष पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल। तर पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे आपणास की आपण आपल्या शुभ हस्ते मनीष पाटील समाजसेवक आलिमगड यांचाही हेतूची सन्मान करायचा आहे। मनीष पाटील समाजसेवक आलिमगड यांचा इथे हेतूची सन्मान केला जातोय। जरीमरी आलिमगड आपण मैदानामध्ये येणे ॲक्शनमध्ये पाहतोय आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर मनीष पाटील समाजसेवक आलिमगड यांचा हेतूची सन्मान केला जातोय। शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक मोमेंटो, हे सन्मानाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये अंजूर गावचे हरिभक्त पारायण हबप बलिराम मनेरा महाराज उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल। या देण्यासाठी ते इथे विराजमान झालेले आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल।
हरिभक्त पारायण बलिराम मनेरा महाराज यांचा हेतुची सन्मान इथे केला जाईल. हे आपण पाहू शकता केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा हेतुची सन्मान केला जातोय. मायची उप देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच हरिभक्त पारायण हबप बलिराम मनेरा महाराज यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. तर या सत्कार सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा कॉम्बसमध्ये ओटू अजय घरात. धन्यवाद सुभाष. नाजुक स्थिति है इस समय जरीमरी अलीम घर की. स्कोर 3 रन, 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं. टारगेट अच्छा खासा सेट किया गया है, एक बड़ा टारगेट मैं समझता हूँ. 5 ओवर में 60 रन बनाने हैं. दिगोड़े टीम हावी नज़र आ रही है. विश्वजीत ठाकुर इस टूर्नामेंट में अपने विकेटों का हाई फाइव कंप्लीट कर चुके हैं. पहले मैच में 3 विकेट्स, इस मैच में 2 विकेटें पहले ओवर में. इस समय क्रीज पर हिमांशु पाटिल और दयानंद पाटिल की जोड़ी है. दयानंद एक ऐसे बल्लेबाज है, मैं समझता हूँ कि एक सिरा संभाल कर खड़े रह सकते हैं, स्ट्राइक रोटेट कर सकते हैं और जब मौका मिलेगा तो इस तरह के शॉट्स खेल सकते हैं. अप एंड ओवर पॉइंट, गेंद सीमा रेखा के बाहर, पहले बाउंस पर 4 रन. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो दोरामगी राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर. अभिजीत ठाकुर की ये गेंद थी, लेग कटर थी, लेकिन थोड़ी जगह वहां पर दे बैठे थे और गेंद थोड़ी सी पीछे भी रखी हुई थी. समय भी मिला बैट्समैन को, जोरदार तरीके से स्लैश किया और चौका बटोरा है दयानंद पाटिल ने. आक्रामक बैटिंग की भी सख्त आवश्यकता है और इस बार लंबा हिट लेना चाहते थे. अपील हो रही है कॉट बिहाइंड की और अंपायर की उंगली ऊपर उठती हुई. विकेट गिरता हुआ तीसरा. दयानंद पाटिल ने अभी अभी चौका जड़ा था और उम्मीदें जगा दी थी, लेकिन अगली गेंद पर उनका काम तमाम कर दिया है अभिजीत ठाकुर ने. शानदार वापसी. फुटलय घाम विकेट घेऊन करतोय कार. कधी बॉलर हॅट्रिक वरती, कधी फिल्डरने केली कमाल. चित्त्यासारखा मारून झेप. हमारे जो टेक्नीशियन है उनसे गुजारिश है कि आपको एलईडी स्क्रीन को ऑन करना है. जो मेगा स्क्रीन है ग्राउंड में उसको ऑन कर देना है. दर्शकों की जो संख्या है वो अब बढ़ती जा रही है और विकेटों की संख्या भी तो बढ़ती जा रही है. आलिमगढ़ टीम यहाँ की स्थानीय टीम है एक तरह से हम देखें तो, और उस वजह से आलिमगढ़ के कई सारे दर्शक यहाँ पर मौजूद है. दूसरी तरफ दिघोड़े टीम है, पॉपुलर टीम है. महाराष्ट्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का जहाँ तक सवाल है, कई सारे ऑनलाइन व्यूवर्स इस मैच को देख रहे हैं दोनों टीमों के और कई सारे दर्शक स्टैंड्स में भी मौजूद है. और दिघोड़े टीम जो है वो काफ़ी आगे नज़र आ रही है फिलहाल इस मैच में. स्कोर केवल 7 रन 3 विकेटों के नुकसान पर. नए बैट्समैन चेतन आए हैं नंबर 5 पर. इस बार काफी जगह मिली है, उसका फायदा उठाया. शानदार स्ट्रोक, गेंद को निकाल दिया कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो दोरामगी राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर. कमेंट्री बॉक्स में सुभाष धुमाल मेरे साथ जुड़ते हुए. सुभाष, ये शानदार चौका और कुछ इसी अंदाज में शुरुआत की थी दयानंद पाटिल ने, लेकिन अगली गेंद पर वो आउट हो गए. चौका लगाने के बाद चेतन ने चौके के साथ शुरुआत की है. स्कोर 11 रन. स्थिति उतनी अच्छी नहीं है इस समय. 3 विकेटें गिर चुकी है आलिमगढ़ की. यहाँ से एक पार्टनरशिप की आवश्यकता है. अगदी बरोबर, एका भागीदारीची आवश्यकता असेल आलिमगढ़ संघाला. इस बार तेज गेंद थी, स्टंप्स की तरफ अटैक करने का प्रयास था. थोड़ी कमज़ोर थी गेंद. ड्राइव किया. आयुष कोहली वहाँ पर मौजूद है. वाइड ऑफ लॉन्ग ऑन, एक ही रन लेने का अवसर. जब भी कमज़ोर गेंद आएगी तो उस पर कड़े प्रहार तो करने ही है. अब शायद आलम ऐसा भी नज़र आ रहा है कि कमज़ोर क्या अच्छी गेंदों पर भी आपको अच्छे शॉट्स खेलने होंगे, क्योंकि यहाँ से और 48 रनों की ज़रूरत है. दूसरे ओवर का खेल लगभग समाप्ति की तरफ बढ़ रहा है, यानी कि इसके बाद केवल 3 ओवर्स का खेल बचेगा. तो इस बात को समझते हुए बैटिंग करने की आवश्यकता है. हिमांशु पाटिल मुझे लगता है कि एक की मैन हमेशा रहे भी है और इस मैच में, यहाँ से भी इस मैच में वो की मैन साबित हो सकते हैं. वो किस तरह से खेलते हैं उस पर बहुत कुछ निर्भर है इस मैच का रिजल्ट. ओ स्विंग डाउन द ग्राउंड, जबरदस्त प्रहार. यहां पर गेंद को भेज दिया सीधे स्टैंड्स में. 6 रनों का इशारा. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो दोरामगी राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर. पाल्या मामाच काम गायलंय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर. लाजवाब स्ट्रोक. अभिजीत ठाकुर को सफलता तो मिली इस ओवर में, लेकिन खर्चीले साबित हुए हैं
और मुझे लगता है कि थोड़ा सा मोमेंटम गेन कर लिया है यहाँ पर बल्लेबाजों ने। पावर प्ले का खेल समाप्त हुआ है, स्कोर 18 रन 3 विकेटों के नुकसान पर और 42 रन चाहिए बचे हुए 3 ओवर्स में, यानी कि 14 रन प्रति ओवर के हिसाब से अब रन्स बनाने हैं। धुमाल मैच अच्छा बना हुआ है। अगदी बरोबर मॅच बरोबर बनलेली आहे, मात्र हिमांशू पाटील याच्यावर सर्वांचं लक्ष केंद्रित असणं, खास करून आलिमगड संघासाठी हिमांशू पाटील याला थांबावं लागेल खेळपट्टीवर जर आलिमगड संघाला सामना जिंकायचा असेल तर। या दरम्यान दगडूशेठ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील यांच्याकडून केतनजी तरे आणि राष्ट्रवादी चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। जी मैदानामध्ये साईड स्क्रीन आहे ती ऑन करायची आहे। ऑपरेटर्सला विनंती असेल की आपण त्वरित संपर्क साधायचा आहे। एक अच्छा जी हाँ, एक अच्छा मैच ये दर्शकों को देखने को मिल रहा है। हिमांशु पाटिल जो है वो मैन इन फॉर्म है, थ्रू द लाइन उन्होंने छक्का जड़ा है। और इसी से एक बात और पता चलती है कि विकेट जो है ऐसा नहीं है कि यहाँ पर गेंदबाजों को बहुत ज़्यादा मदद है। भले ही फ्लड लाइट्स के अंडर खेल चल रहा है, लेकिन यदि आप क्रीज पर टिकते हो, टॉप ऑर्डर के बल्लेबाज होने के नाते आप वहाँ पर टिकते हो, तो आप रन अच्छे खासे यहाँ पर बना सकते हो, जो कि देखने को मिला। अजय ठाकुर की बल्लेबाजी में 1 डाउन आए थे, पहला विकेट जल्दी गिरा था दिगोडे टीम का, लेकिन अजय ठाकुर ने दमदार बैटिंग की और एक अच्छा स्कोर उन्होंने बनाया है। तो हिमांशु पाटिल को वो रोल अब यहाँ पर अदा करना होगा आलिमगढ़ के लिए। अगदी बरोबर, अजय ठाकूर यांनी ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी केली होती आणि दुसऱ्या इनिंगमध्ये हिमांशु पाटिल याला त्याच्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल। अगला ओवर लेकर विश्वजीत ठाकुर, बहुत ही महत्वपूर्ण ओवर, दिशा से भटके है, लेकिन क्या ये गैप में जा रही है? जी नहीं, वहाँ पर खिलाड़ी है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, बल्ले पर ले नहीं पाए थे, नहीं तो ये बाउंड्री वाली गेंद थी। सिंगल मिला है लेग बाय के जरिए। विश्वजीत ठाकुर इस तरह के मौके बार बार देने वाले नहीं है। तर कृपया सर्व संघांना इथे एक सूचना दिली जाते की मैदानामध्ये पंचांच्या परवानगीने फक्त 12 मॅनच मैदानामध्ये जाईल। जी बिल्कुल, ड्रिंक्स ब्रेक में भी केवल आपके जो 12वें खिलाड़ी है वो ही मैदान में जा सकते हैं, या फिर बल्ला बदलना है, गार्ड वगैरह चेंज करना है, तो केवल और केवल 12वें खिलाड़ी मैदान में जाएंगे। डगआउट में से कोई भी खिलाड़ी अंपायर के परमिशन के बिना अंदर नहीं जाएगा। शानदार गेंद सटीक और कर दी। हो, किस तरह से ये बच गए हैं, यही गेंदबाज भी सोच रहे हैं कि कैसे बच गए। नक्कीच अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे। विश्वजीत ठाकूर ज्याने क्रिकेटचं विश्व जिंकलेलं आहे, ये हाथ मुझे दे दे ठाकुर, लेकिन ये ठाकुर अपने हाथ देने वाले नहीं है। ये देने के लिए नहीं, ये विकेट लेने के लिए ठाकुर आया है मैदान में। क्या सटीक और कर दी, ऑफ स्टंप के हल्की सी बाहर रही। इट मिस द स्टंप बाय विस्कर। अच्छा बैटल है विश्वजीत के सामने इस समय हिमांशु पाटिल। एक और सटीक यॉर्कर, इस बार डिग आउट किया है स्क्वायर लेग की दिशा में, डीप में है वहां पर खिलाड़ी, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री से खिलाड़ी आए और तब तक 2 रन। बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, जबरदस्त नोकझोंक चल रही है इस समय गेंद और बल्ले के बीच में। रन संख्या आगे बढ़ती हुई आलिमगढ़ की 21 रन 3 विकेटों के नुकसान पर, और 39 रनों की जरूरत, 15 गेंदे शेष। अगदी बरोबर, 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावांची आवश्यकता आहे। हिमांशु पाटिल ह्याच्यावर पूर्णपणे अजय मदार असणार आहे आलिमगढ़ संघाला जर दुसऱ्या फेरीमध्ये घर करायचं असेल तर। हिमांशु की सोच कुछ भी क्यों ना हो, लेकिन फिलहाल जो गेंदबाजी हो रही है उसके सामने तो एक ही चारा है कि अपना विकेट बचाया जाए। और इस बार लंबा हिट लेना चाहते थे, टॉप एज, आसान सा कैच, जिस विकेट की जरूरत थी वो भी विकेट अपनी टीम को दिलाते हुए विश्वजीत ठाकुर। पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये, राष्ट्रवादी चषक काय एक नंबर, चर्चा गाजते जिल्हाभर, बालमामाच काम काय लय दमदार, चर्चा गाजते जिल्हाभर। एक सॉफ्ट डिसमिसल आपण बघतोय। या अगोदर चर्चा सुरू होती संमेलन कक्षामध्ये की विश्वजीत ठाकूर याचं षटक खेळून काढायचं आहे, हिमांशु पाटिल याला विकेट द्यायचं नाही, मात्र हिमांशु पाटिल जे म्हणतात अति काही संकटात नहीं। देखिए, इससे पहले 2 सटीक यॉर्कर्स आई थी, और उन गेंदों के खिलाफ तो आपके पास वैसे भी ज़्यादा चारा होता नहीं, आप बड़े शॉट्स खेल नहीं सकते हो। ये गेंद जो थी वो थोड़ी बैक ऑफ लेन थी, उछाल गजब का मिला वहाँ पर, एक्स्ट्रा बाउंस था, अतिरिक्त गति हमेशा रहती है
विश्वजीत की गेंदबाजी में, लेकिन यहाँ पर अपना संयम गवा बैठे हिमांशु। शायद ये भी हो सकता था कि ये ओवर निकाला जाए और आखिर के 2 ओवर्स में कुछ प्रहार किए जाए, लेकिन अलग सोच वहाँ पर हिमांशु की। आक्रमण करने का प्रयास किया और उसमें फंस गए। कुछ ज़्यादा योगदान नहीं दे पाए हिमांशु भी। एक छक्का जड़ा था लेकिन केवल 8 रन बनाकर आउट हुए। 21 पर 4 इस समय जरी मरी अलीमगर। दिगोड़े टीम की स्थिति लगातार मजबूत होती जा रही है। इस मैच में भी 3 विकेटें अभी तक चटका चुके हैं विश्वजीत। 2 गेंदें उनके स्पेल में शेष है। समीकरण 14 गेंदों में 39 रनों की जरूरत। रायगढ़ की बहुत ही बड़ी टीम मानी जाती है दिघोड़े। वैसे भिवंडी में अलीमगढ़ टीम का भी एक बड़ा नाम है और ये भी एक ऐसी टीम है जो किसी भी टीम को परास्त करने की हैसियत रखती है, लेकिन फिलहाल ऐसे लगता है कि उनके जो तारे है वो कहीं ना कहीं गर्दिश में है। नए बैटर भावेश, ओ ये छोड़ दिया है और यहाँ पर रन्स मिलेंगे। विकेट कीपर भी रोक नहीं पाए। 5 रन वाइड के रूप में। धावांची आवश्यकता होती, धावा कशा येवत आणि महत्त्वाचे मी तर म्हणेन वेलकम बाउंड्री। तब्बल 5 धावा 4+1 5 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील अलीमगर या संघाच्या। बिल्कुल, ये मतलब वैसे ही जैसे आप जब संकट में फंस जाते हो तो आप आपके दोस्त को कॉल करते हो, उस दोस्त का आना ज़रूरी है, चाहे फिर वो गाड़ी में आए या फिर दाढ़ी में आए। वैसे रन्स का आना ज़रूरी होता है लिमिटेड ओवर्स की क्रिकेट में, खास तौर पर। 5 रनों का बोनस मिला है। रन संख्या 26, अब 34 चाहिए। 14 गेंदें शेष है। फील्डिंग की जो जमावट है उसमें शायद थोड़ा परिवर्तन चाहते हैं ये गेंदबाज। जी नहीं, वही फील्ड प्लेसमेंट जो पिछली गेंद पर था। खतरनाक गेंद, यहां पर सेलिब्रेशन शुरू हो चुका है मैदान के अंदर और बैट्समैन आउट। किनारा लगा बल्ले का, आसान सा कैच विकेट कीपर के लिए। सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर बालमामाच काम काय लय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर। विश्वजीत का खेल देखने के बाद कई बार ऐसा लगता है कि ये एक खिलाड़ी एक टीम के समान है। अगदी बरोबर उल्लेख केला, पण विश्वजीत ज्याच्या नावामध्ये संपूर्ण विश्व आहे आणि संपूर्ण विश्व जीत याने जिंकलेलं आहे। नावामध्ये जीत आहे, नावामध्ये विश्व आहे। और ऐसे ही भारत पाकिस्तान के बीच में जो मैच हुआ था 10 PL में, उसमें वो खेले नहीं है क्योंकि क्षमता उतनी है। इंटरनेशनल स्टेज पर वो टेनिस बॉल क्रिकेट खेल चुके हैं। 5वें विकेट का पतन, 4 विकेटें उसमें विश्वजीत के खाते में, मात्र 8 रन खर्च किए हैं। फायरी स्पेल, एक और फायरी स्पेल यहाँ पर विश्वजीत ठाकुर का। बैक ऑफ लेंथ जब रखते हैं तो उसमें उनको उछाल अच्छा मिलता है। आणि आतापर्यंत घातक स्पेल आपण बघतोय। तब्बल 4था गडी त्यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये बाद केलेला आहे। नए बल्लेबाज रोहित पाटिल, बढ़िया शॉट, इस बार क्रैकिंग ड्राइव है लेकिन वहां पर प्रोटेक्शन है डीप कवर में। योगेश कोहली वहां पर रॉन्ग एंड थ्रो, फिर भी मौका तो था, अभी देखना है। जी आउट, अंपायर की उंगली ऊपर उठती हुई रन आउट हो गए बैट्समैन रोहित पाटिल। सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर बालमामाच काम काय लय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर। विश्वजीत ठाकुर की गेंदबाजी की चर्चे तो है ये, लेकिन अब देखिए ये उनका प्रेजेंस ऑफ माइंड है। और उसके बाद अभिजीत को भी देखिए, मोटिया को देखिए, छोटिया को देखिए, ये भाई जो है वो कमाल कर रहे हैं। और डीप में जो फील्डर थे, हालांकि उनका मैं समझता हूँ कि वो थ्रो जो था वो गलत एंड पर था। पहले ही विकेट कीपर के पास थ्रो पहुंचना चाहिए था, लेकिन फिर भी कोई बात नहीं है, विकेट तो मिल ही गया है वहाँ पर दिगोड़े टीम को। गिरने वाला ये 6ठा विकेट। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है अलीमगढ़ की पारी में। स्कोर 27 रन और यहाँ से बचे हुए 2 ओवर्स में 33 रन चाहिए। सुभाष, समीकरण जो है वो निश्चित रूप से मुश्किल है और वो और ज़्यादा मुश्किल तब लगता है जब आप देखते हैं विकेट कॉलम में 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं। अगदी बरोबर, 6 फलंदाज गमावलेले तर जरीमरी अलीमगर संघाने, आणि थोडंसं अवघड समीकरण नक्कीच असणार आहे कारण टॉप जे फलंदाजांवर पूर्णपणे जबाबदारी होती। जेव्हा तुम्ही 60 लक्ष्याचा पाठला करता त्यामध्ये आपण जर बघितलं तर हिमांशु पाटील याच्यावर सर्वांच्या नजरा केंद्रित होत्या। तोही नक्कीच जास्त धावांचं योगदान देऊ शकला नाही। त्यानंतर मुकेश पाटील, भावेश पाटील हाही चांगला फलंदाज होता, तोही बाद झालेला आहे। दयानंद हाही आपल्या संघासाठी विशेष काही करू शकला नाही।
एकंदरीत जर बघितलं तर फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळतोय 0804 01 एखाद्या शहराचे पिनकोड भासावा असा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. और आपको नहीं लगता है कि गेम प्लानिंग में भी कहीं ना कहीं थोड़ी चूक हुई है? बल्लेबाजी में खास तौर पर जिस तरह से विश्वजीत के विरुद्ध आक्रमण करने का प्रयास हुआ और उनको ज़्यादा विकेटें दी है बल्लेबाजों ने. ये वीआईपी कक्ष कई सारे प्रमुख अतिथि वहाँ पर नज़र आते हुए. अच्छा माहौल है यहाँ पर अंजूर में. राष्ट्रवादी कप का ये बहुत ही शानदार और तूफान आयोजन गावदेवी स्पोर्ट्स क्लब अंजूर केतन तरे साहब और सुनील खरत साहब की ओर से. आयुष कोहली आक्रमण पर थोड़ी नीचे रही गेंद. कट करना चाहते थे बैट्समैन लेकिन चूक गए. और ये देखिए ये फैंस है, खुश है, तालियां बजा रहे हैं. इसका मतलब स्पष्ट होता है कि गेंदबाज के लिए सपोर्ट है, दिघोड़ी टीम के लिए सपोर्ट है. बहुत दूर से आई है दिघोड़ी टीम, लेकिन कितनी भी दूर क्यों ना जाए ये टीम, उनके फैंस भी वहाँ पर पहुँच जाते हैं. 11 गेंदें और 33 रन चाहिए. इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे चेतन. फिर से गेंद में उछाल थोड़ा कम था. दूर वाले छोर से लोढ़ा एंड जो जिसे कहते हैं हम, वहाँ से बॉलिंग हो रही है जो मैदान का उत्तरी छोर है. और पिछली दोनों गेंदें ज़्यादा ऊपर उठी नाही. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू दोन्ही जर बघितलं तर खाली राहिले होते आणि दोन्ही वेळेला फलंदाज जो पूर्णपणे अचरचकित बीट झाले होते. गेंद भी नीचे बैठ रही है और आलिमगढ़ टीम भी ऐसे लगता है कि अब नीचे बैठ रही है. हालांकि अभी भी ऐसा नहीं कि असंभव है समीकरण. 10 गेंदों में 33 रन भी बनाए जा सकते हैं. फिर से अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. बढ़िया लाइन. गेंदबाज कुछ ज़्यादा प्रयोग भी नहीं कर रहे. आयुष एक लाइन पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं. आणि ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला तो फलंदाजाने. कुठल्याही आपण जर बघले तर चेंडूच्या लाईनमध्ये न येता अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. और आयुष को भी पता है कि यदि कोई चीज़ बिगड़ी नहीं है उसको बनाने का क्या प्रयास करना. एक ही लाइन पर अच्छी गेंदबाजी. फुल लेंथ इस बार बाहरी किनारा और ये निकल गई गैप में. काफी फाइन. 4 रन मिलेंगे थर्ड मैन की दिशा में. लकी चौका. सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर. चर्चा गाजतय जिल्हाभर. बाल्या मामाचं काम काय लय दमदार. लकी बाउंड्री आपण पाहतोय. पूर्णपणे दोन्ही क्षेत्ररक्षक बीट झाले होते आणि आपण जर बघितलं तर एक फाईन फटका आपल्याला पाहायला मिळते थर्ड मॅन रिझनमधून. तर आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. इस ओवर की अंतिम 2 गेंदें क्या 2 बड़े हिट्स खेल सकते हैं चेतन? ऐसा होता है तो आखिरी ओवर में काफ़ी रोमांच देखने को मिल सकता है. पटकी हुई गेंद इस बार वाइड घोषित कर दिया अंपायर ने. सोच बुरी नहीं थी गेंदबाज की. इससे पहले फुल लेंथ गेंद पर किनारा लगा था. इस बार उन्होंने शॉर्ट पिच गेंद से तंग करने का प्रयास किया लेकिन ज़्यादा ऊपर उठ गई थी. हाइट थोड़ी ज़्यादा थी जिस वजह से अंपायर ने वाइड घोषित कर दिया है. समीकरण अब थोड़ा सा बदलता हुआ. 8 गेंदों में 28 रन चाहिए जरी मरी आलिमगढ़ को. पंचांनी ओन फॉर द ओव्हरचा इशारा दिलेला आहे. जी हाँ, बाउंसर कहीं ना कहीं ज़ाया हो गया. बढ़िया गेंद लेकिन उतनी ही खूबसूरती के साथ इस बार थोड़ा सा रूम बनाते हुए खेला है डीप पॉइंट की तरफ. 2 रन यहाँ पर मिलेंगे. इक्का दुक्का रनों से वैसे बात बनने वाली नहीं है आलिमगढ़ की. शुरुआती ओवर्स में जो काम बल्लेबाजों को करना चाहिए था मेरे ख्याल से विश्वजीत ठाकुर के विरुद्ध वो काम इस गेंद पर किया गया है. इस तरह से कुछ सिंगल डबल्स उनके ओवर में लिए जाते, विकेटें उनको ना देते ज़्यादा बल्लेबाज, तो शायद कुछ अलग चित्र देखने को मिल सकता था. अब 7 गेंदों में 26 रन चाहिए. अगदी बरोबर. पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. विश्वजित ठाकूर याच्या षटकामध्ये खरं तर सिंगल डबलवर भर द्यायला हवं होतं, मात्र तसं चित्र पाहायला मिळालं नाही. आड़े बैट से खेलना चाहते थे. ऑफ स्टंप के करीब से निकल गई. सीधे विकेट कीपर विश्वजीत ठाकुर के सुरक्षित हाथों में डॉट बॉल. और इसके साथ ही आयुष का अच्छा ओवर समाप्त होता हुआ. किफ़ायती गेंदबाजी आयुष की. और 4 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 34 रन 6 विकेटों के नुकसान पर. यानी कि आखिरी ओवर में 26 रनों की दरकार है. 60 रनों का टारगेट, जिस तरह का टारगेट सेट किया गया था वैसे तो टारगेट बहुत ही अच्छा था पहले से ही. ये तो सभी को पता था कि विश्वजीत ठाकुर एंड कंपनी के विरुद्ध इस तरह का टारगेट चेज करना कभी भी आसान होने वाला नहीं है. लेकिन जिस तरह से जो रन चेज है उसको पूरी तरह से मतलब मिस कर दिया, गंदा कर दिया बल्लेबाजों ने शुरुआत में ही विकेट फेंकते हुए. अब 6 गेंदों में 26 रन चाहिए. अनहोनी को क्या होनी में तब्दील कर सकते हैं सुमित पाटिल और चेतन पाटिल. नक्कीच पाहावं लागेल, कारण 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. अजय ठाकुर आक्रमण पर.
उनका बल्ला तो खूब बोला है इस मैच में। 12 गेंदों में 33 रनों की धुआंधार पारी। एक जीत के लिए जो आप कहते हो ना कि टोन सेट करना होता है किसी खिलाड़ी को, वो टोन कहीं ना कहीं सेट किया अजय ठाकुर ने, और अब फिनिशिंग टच भी उनको ही देना है। गेंदबाजी उनको करनी है आखिरी ओवर में, और काफ़ी सारे रन्स भी है उनके पास बचाने के लिए। सुमित सामना करेंगे। शॉट ऑफ लेंथ बैकफुट पर जाकर सामने खेला है बॉलर के सिर के ऊपर से। 2 रनों से शायद कोई ऐतराज नहीं है गेंदबाज को, फील्डर्स को, क्योंकि जानते हैं कि सिंगल डबल से दाल गलने वाली नहीं है जरीमरी आलिमगढ़ की। जब तक चौके छक्के नहीं आएंगे दबाव बिल्कुल भी बनेगा नहीं अजय ठाकुर पर। अगदी बरोबर. इथून मोठ्या पटकांकडे नक्कीच पाहावं लागेल, कारण समीकरण बदलते. 5 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. हवाई फायर्स की ज़रूरत है। ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे, उठाकर खेलने का प्रयास, लेकिन गेंद लगी पैर पर। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अजय ठाकुर अच्छे ऑलराउंडर है, दोपहर के मैच में भी बढ़िया प्रदर्शन गेंद के साथ उनका रहा था। और जो दोपहर का मैच था उसमें पहले गेंदबाजी की गई थी दिघोड़े टीम द्वारा टॉस जीतने के बाद खारडी टीम के विरुद्ध। बढ़िया गेंदबाजी रही और बिल्कुल एक तरफा मैच में जीत दर्ज की। इस मैच में अलग चुनौती थी, पहले बैटिंग करनी थी उनको, बल्लेबाजी अच्छी रही, विश्वजीत जल्दी आउट होने के बावजूद भी अच्छा स्कोर बनाया गया और गेंदबाजी भी लाजवाब। इस बार हवाई फायर गेंद को हुक कर दिया है लॉन्ग लेग क्षेत्र में, फील्डर थोड़े दूर है, पहुंच गए अलंकार पाटिल। पता है फील्डर्स को कि मैच पूरी तरह से उनके पक्ष में झुका हुआ है, लेकिन देखिए अभी भी 100% कमिटमेंट, बिल्कुल भी ढील नहीं देना चाहते। अगदी बरोबर, कारण आता लक्ष्य खूपच अवघड झालेलं आहे. मिशन इम्पॉसिबल, आणि पूर्णपणे आपण पाहतोय की बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे तो आलिमगढ़ संघ. बहुत अच्छा शॉट, इस बार थोड़ा विट मिला था उसका फायदा उठाया और गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए कवर पॉइंट की दिशा में। पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजते जिल्हाभर। इस पारी में वैसे देखा जाए तो कभी भी ऐसे लगा नहीं है कि मैच में है आलिमगढ़ टीम, कभी भी बल्लेबाज ज्यादा हावी नहीं हुए, लेकिन अब देखिए हावी हो गए हैं। शानदार स्ट्रोक, बॉलर के सिर के ऊपर से एक और चौका, अच्छी बैटिंग करते हुए चेतन, हालांकि देर हो गई है लेकिन थोड़ा मनोरंजन करते हुए दर्शकों का, बैक टू बैक चौके। अगदी बरोबर, खरं तर अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती, मात्र आता ही फटकेबाजी केली जाते. आत्मविश्वास नक्कीच वाढेल फलंदाजाचा. वाइट का इशारा, एक गेंद बाकी है, 14 रन यहाँ से और चाहिए। गेंदबाज ने अपना बॉलिंग रन बहुत छोटा कर दिया है, जल्दी समाप्त करना चाहते हैं। जगह मिली थी, रूम थोड़ा सा बनाया, बढ़िया शॉट, 4 रन मिलेंगे, लेकिन इससे काम तो बनने वाला नहीं है। लेकिन ज़रूर कुछ अच्छे शॉट्स चेतन द्वारा आखिरी ओवर में देखने को मिले। 3 चौके लगाए उन्होंने, 49 रनों तक ही पहुंच पाई है जरीमरी आलिमगढ़। 60 रनों का टारगेट था, 10 रनों से इस मैच को जीत लिया है प्रशांत स्मृति दिघोड़े टीम ने। लगातार दूसरी जीत राष्ट्रवादी चषक 2022 अंजुर में प्रशांत स्मृति दिघोड़े की। हार्दिक हार्दिक अभिनंदन दिघोड़े टीम एंड हार्ड लक टफ लक जरीमरी आलिमगढ़। तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आणि मॅच समरी आपण पाहू शकता. अजय ठाकूर नाबाद 34 धावा, अभिजित ठाकूर 20 धावा, विश्वजीत ठाकूर 4 विकेट, अभिजित ठाकूरच्या नावे 1 विकेट. ऑलराउंडर प्रदर्शन दोघांकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड सांगतायत की ज्याच्या नावामध्ये जय आहे, ज्यांनी 33 धावांचं नाबाद योगदान दिलेलं आहे 12 चेंडूचा सामना करताना. विश्वजीत